सर्वप्रथम S9 न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो की हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना कैलासवासी आदरणीय ज्ञानदेव दादा यांच्या स्वप्नातनं आणि त्यांच्या कष्टातनं उभा राहिलेला हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभा राहिला आणि आदरणीय ज्ञानदेव दादा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा साखर कारखाना चालवला. परंतु दुर्दैवाने कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानंतर हा कारखाना कैलासवासी शशीभाऊ यांनी चांगला चालवला. त्याच्यानंतर आमचे वडील माजी आमदार कैलासवासी शांताराम तात्या आहेर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. त्याच्यानंतर आदरणीय DS बाबा आहेर यांनी हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. परंतु नंतरच्या काळात भौगोलिक स्थिती असेल किंवा चुकीचे काही नियोजन झालं असेल किंवा आमच्याही चुका असतील, कोणाच्या चुका असतील, आणि हा कारखाना बंद पडला. आता बंद पडलेला कारखाना हा कसा बंद पडला, का बंद पडला याच्यात न जाता आम्ही हा कारखाना चालू राहण्यासाठी खूप गेल्या 2-4 वर्षापासून प्रयत्न करतोय. परंतु मागच्या काळामध्ये हा कारखाना पंढरपूर येथील अभिजित पाटील यांनी हा कारखाना चालवायला घेतला आणि त्यालाही आम्ही अतिशय सकारात्मकतेने पाठिंबा दिला. अभिजित पाटील यांनी हा कारखाना 1-2 सीझन चालवला. तो चुकीच्या पद्धतीने चालवत होते हे आम्हाला कळत होतं. परंतु आम्ही जर त्यावेळी त्यांना विरोध केला असता तर त्याच्यात ते आमचं राजकारण दिसलं असतं. म्हणून आम्ही अभिजित पाटलांना कुठलाही विरोध केला नाही. करताय बाबा चालू द्या, कामगारांची रोजीरोटी चालते, शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे, आपलं कारखान्याची चाकं फिरतायत. आम्ही अतिशय उदात्त हेतूने अभिजित पाटलांनाही मदत केली. परंतु अचानक अभिजित पाटलांनी हा कारखाना गव्हर्नमेंटकडे सरेंडर केला. खरं तर गव्हर्नमेंटने आणि MSC बँकेने अभिजित पाटलांना जाब विचारायला पाहिजे होता. त्यांना ॲग्रीमेंट दिलेला असेल की ही जबाबदारी ह्या कारखान्याची त्यांच्याजवळ होती 25 वर्षासाठी. तर त्यांच्याकडनं ही सगळी वसुली खरं तर शासनाने किंवा MSC बँकेने करणं अपेक्षित होतं. परंतु त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरद हस्त होता हे आम्हाला माहीत नाही आणि अभिजित पाटील याच्यातनं सही सलामत बाहेर पडले आणि अचानक हा कारखाना बंद पडला. त्या दिवसापासनं मग आदरणीय कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांचे नातू विलास काका असतील, मी असेल, पंडित बापू असतील, आमचे सुनील देवरे असतील, अरुण सोनवणे असतील, या आम्ही लोकांनी गेल्या वर्षभरात शासनाच्या दारी जाऊन प्रचंड असा पाठपुरावा केला. सगळ्या शासनाला गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. शासनाने काढलेल्या निविदांमध्ये तफावत कशा आहेत ह्या पण आम्ही शासनाला निदर्शनास आणून दिल्या. परंतु अचानक 15 दिवसापूर्वी पेपरला बातमी येते, आम्हाला कोणालाही विश्वासास न घेता आणि हा कारखाना विक्रीस काढलाय. अशी बातमी आल्यानंतर शॉक बसला की आपण वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत आणि आपल्याला कोणालाही न विचारता हा डायरेक्ट बँकेने हा कारखाना लिलावास काढला. मग त्याला विरोध म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत हा वसंतदादा कारखाना विक्री होऊ द्यायचा नाही. शासनाने ठरवावं, मग तो सभासदांना द्यावा, याचे इलेक्शन लावावं, काय लावावं हे शासनाने ठरवावं. परंतु कवडी मोल भावात आम्ही हा कारखाना कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी आमचं सर्वांचं रक्त जरी सांडलं तरी आम्ही हे जन आंदोलन उभं केलेलं आहे. आणि याचं पहिलं पाऊल आज आम्ही ह्या वसंतदादा कार्यस्थळावर हा आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि येणाऱ्या काळात हा कारखाना विक्री झाला तर हा 4 तालुक्यांचा कार्यक्षेत्र असलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना आहे. मग भले उद्या आम्हाला कळवणला जाऊन आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही आंदोलन करणार, सटाण्याला जाऊन करायची वेळ आली तरी करणार, मालेगावला जाऊन करायची वेळ आली तरी करणार आणि चांदोडला जाऊन करायची वेळ आली तरी आम्ही आंदोलन करणार आणि देवळा पाचकंदीलवर पण आंदोलन करणार. पण आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही हा वसंतदादा सहकारी साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री होऊ देणार नाही. आज असा आम्ही या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे आणि आपलंही सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. आमचे आजोबा कैलासवासी ज्ञानदेवदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं कसमादे चांदवड परिसर विकासाचं, ते या वसंतदादा कारखान्याच्या रूपाने त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलेलं होतं. दुर्दैवाने या
कारखान्याची अंतिम घरघर आता चालू झालेली आहे. मधल्या काळात आम्ही योगेश आबा, सुनील आबा, पंडित बापू, मी स्वतः, माननीय अजितदादा, वळसे पाटील साहेब यांना भेटून आलो. या कारखान्याच्या संदर्भात बऱ्याच बैठका पण झाल्या, MSC बँकेच्या अधिकाऱ्यांची पण बैठक झाली होत्या, परंतु त्यांनी कुठलाही सकारात्मक दृष्टिकोन दाखवला नाही. आज शेवटची त्यांनी बँकेचं वसुलीच्या निमित्ताने बँकेचं जे 104 कोटीचं जे कर्ज दाखवतंय त्या कर्जाच्या वसुलीसाठी हे कारखाना विक्रीस काढलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे, जे स्वप्न कैलासवासी ज्ञानदेवदादांनी सभासदांकडून 1-1 रुपया जमा करून हे उभं केलेलं आहे, त्या कायमस्वरूपी असंच राहिलं पाहिजे. त्याची चाकं एकदा फिरली तर त्या ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, तसंच ऊस वाहतूकदार आणि इतरही छोटे मोठे उद्योगधंद्यावाले त्यांना हा नक्कीच फायदा ठरणार आहे. आमची फक्त एकच विनंती आहे शासनाला की त्यांनी एक वेळ कारखाना भाडेतत्वावर चालवायला दिला पाहिजे किंवा सभासदांच्या ताब्यात दिला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाने ज्याची त्याची जबाबदारी पार पाडून आणि हा कारखाना वाचवायचा प्रयत्न करतील. आणि आज ही सुरुवात आम्ही केलेली आहे. या 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी आमच्या एका साध्या निरोपावर आमचे सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी सर्वजण इथे आले. त्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि परत एकदा शासनाला परत एक आपल्या माध्यमातून विनंती करेल की या कारखान्याचं चक्र फिरले पाहिजे आणि प्रत्येक सभासदाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. माझं नाव विलास दादाजी सोनवणे. आज लाक्षणिक उपोषण आहे, सर्व सभासद आहेत, ऊस उत्पादन शेतकरी आहेत, बाकीचे सर्व सभासद या ठिकाणी जमलेले आहेत. हे लाक्षणिक उपोषण हे नक्की सांगणार आहात, काय प्रतिक्रिया देणार आहात आपण याची? आज वसंतदादा कारखान्या साईटवर कारखाना वाचवा म्हणून परिसरातील पंचक्रोशीतील सभासद मंडळी आलेले इथे. मी आज आलेले कारखान्यासंदर्भात 35 वर्षात पहिल्यांदा पाहिलं की वसाका कारखान्यात सभासद कारखाना वाचवा म्हणून आले. याच्यापूर्वी बरेच पुढाऱ्याने प्रयत्न केले. एक ते कळवणचे ते गोविंद पगार म्हणून बी होते, एक जेडी अण्णांच्या काळात बी आले तिथे. पण 25,000 शेतकरी या कारखान्याचे आहेत, 7,500-8,000 सभासद शेतकरी आहेत. इतकी दुर्दैवाची गोष्ट झाली. त्या दिवशी कारखाना वाचव म्हणून सुरेश दादा बी होते, त्यांच्याबरोबर दिवशी 10 सभासद आले नाही तो कारखाना वाचवायला. त्या जेडी अण्णांच्या का आले होते की तुम्ही आज इतका गोंगाटा करतायत कर्मचारी. आता तुम्ही कर्मचाऱ्यांचा तिथे रोलच नव्हता आज, पण ठीक आहे आले माझे बांधव, कोणी बोलवलं त्यांना आले तर आले. पण मी इथे असं सांगतो की आम्ही कामगार 35 वर्षापासून इथे काम करत आहोत. आम्ही इथे नोकरी करत असताना ज्या ज्या वेळेचे संस्थापक चेअरमन होते, तात्या होते, तात्यांनी एक शब्द दिला होता आम्हाला, काम करा, आपला कारखाना ऊर्जित अवस्थेत न्यायचा आहे. आम्ही 1250 त्यांनी कारखाना कामगार रात्र तेल टाकून रात्र कष्ट 7 लाख क्रेसिंग केलं. 1250 त्यांनी कारखाना भूतो न भविष्य असं क्रेसिंग केलं कामगारांनी. का की हा कारखाना आमची आई समजतो आम्ही कामगार म्हणून आम्ही प्रयत्न केले. आम्ही त्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवला. जोपर्यंत हा कारखाना तात्यांच्या काळात 1250 त्यांनी कारखाना होता, तो तात्यांनी परिस्थितीचा विचार केला. परिसरात खूप ऊस होता, एकेकाळी गिरणा कारखाना चालायचा, दाभाडी कारखाना चालायचा आणि आपण सर्व ऊस उत्पादक लक्ष्मीवाडीला ऊस द्यायचो, संजीवनीला ऊस द्यायचो. इतका ऊस आपल्या भागात होता. तात्यांनी परिस्थिती गांभीर्य लक्षात घेतलं. तात्यांनी बघितलं 1250चा कारखाने 2500 टनी करायला काही हरकत, रिक्सर होतं, बरोबर होतं. मग तात्यांनी जेव्हा 2500 टनी कारखाना केला, 1 मिनिट शांत बघा, 2500 टनी जेव्हा कारखाना तात्यांनी केला तेव्हा तुम्हीच सभासद जेवढी ती ओरडून राहिले तेव्हा तुम्हीच होते जनरल मीटिंग मध्ये. तात्यांनी जेव्हा 2500 कारखाना मंजुरी माहिती तुम्ही दिली मंजुरी, ती काळाची गरज होती, बरोबर झालं केला. 2500 त्यांनी ऊस होता परिसरात, ऊसाची विल्हेवाट लागण्यासाठी आनंद आहे. पण तत्रात तुम्ही सभासद मंडळी आज जसे जागृत होऊन इथे आलेला कारखाना वाचवा, वसाका वाचवा, आनंदाची गोष्ट आहे, अजून वाचवा, चांगली गोष्ट. बाबांनी हा कारखाना ज्या वेळेस घेतलं ताब्यात, मग बाबांनी डिस्लरी काढली, त्यावेळेस बाबांनी तुझी आम जनतेची परवानगी होती सभासद जनरल मिटिंगला, मला डिस्लरी काढायची आहे, आपल्याला कारखान्याचा विकास करायचा आहे. मी जर आपण जर डिस्लरी काढली कारखान्यात, बाबांचे शब्द आहेत, तर प्रत्येक शेतकऱ्याला टनामागे 300 ते 400 रुपये भाव जास्त देता येईल. हे वाक्य आहे बाबांचं. तेव्हा तुम्ही आम्ही सभासद सगळे ऐकत होतो. मग आपण तेव्हा जनरल मिटिंगमध्ये ठराव केला, ओरडून एक आवाजे मतदान केलं, बाबा मान्य तुम्ही सांगता डिस्लरी प्रकल्प मंजूर करा.
साहेब तुम्ही हा नाही विचार करा सभासदांनी त्यावेळेस की बाबांना हे नाही विचारा तुम्ही तात्यांनी 25 शेटाईचा कारखाना केलेला आहे 25.5 कोटीचं कर्ज केलेलं त्यावेळेस पहिल्या कारखान्याचं कर्ज पहिलं 25 कोटी कर्ज फिटलं का हा का विचार केला नाही तुम्ही सभासदांनी त्याविषयी का डिसिजनची परवानगी दिली का राजकारण केलं तुम्ही तेही एक झालं तो काळ गेला बाबांचा 10 वर्षाचा काळ गेला 2012 पर्यंत हा कारखाना एकदम वेल सेट मध्ये चांगला कारखाना होता कंडिशन मध्ये मग बाबांनंतर अण्णांनी आले अण्णांनी मग कारखाना काढला अण्णांनी 20 प्रकल्प ठेवला का तुम्ही सभासद त्यावेळी ओरडून सांगितलं अण्णा सभासद कारखाना करा प्रकल्प 17 मेगावॅटचा प्रोजेक्ट करा का ओरडले तुम्ही सभासद तेव्हा तुम्हाला समजत नव्हतं का कारखान्या आधीच 50 बाबांनी प्रचार 100 कोटी म्हणून कारखाना ताब्यात घेतला अण्णांनी 150 कोटी म्हणून ताब्यात तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं का 100 कोटीचा कारखाना थोड्याचा का डिस्लरीला आपलं कोजेला परमिशन द्यावी हो कशाला दिली तुम्ही परमिशन आणि आता वाजले कारखाना 150 कोटी 200 कोटी तोट्यात गेला तुम्ही सभासदांनी काय केलं परवानगी देऊन द्या कोणत्या सभासद शेतकऱ्याचा ऊस इथं लावला बांधावर शेतकऱ्या ऊस पडला बसा का वाचून कोणत्या शेतकऱ्याचा ऊस सभासद त्याचा ऊस ज्याच्या सोयीने प्रत्येक कारखान्यात देऊन टाकून मोकळा होतो मेले तर कामगार राहिले 40 वर्ष नोकरी करून 40 वर्ष नोकरी करून इथे कामगार रिटायर झाला एक 4 पैसे नाही गेले 40 वर्षाचे परंतु आज हे ऐका ना नाही हीच आहे ना मग तुम्ही आज वादन झालं मग कामगारांना 40 वर्षात एक नवा पैसा मिळाला नाही वसाका वाचवायला निघाले आता जेव्हा आता आम्हाला अशी तर किरण आहे कारखाना कुठेतरी चालला पाहिजे कारखाना चालेल तर लोकांचे पैसे मिळेल परिसराचा बरेच नेते वक्ते बोलले परिसराचा विकास होईल भागाचा विकास मान्य आहे ना मला कारखाना चालला तर आता कारखान्याची कंडिशन सांगतो एमईसी बँकेचं कर्ज 162 कोटीचं आहे प्रॉपर्टी तुमची भरपूर आहे इथला खोल आता परवाकडे एमईसी बँकेत नाशिकला गेलो होतो आम्ही अहो इथे घेणाऱ्या कारखान्याला तुम्ही चालवा म्हणतात राजकारण करू नका तिथे आम्हाला कामगारांना कारखाना चालणं गरजेचं आहे मग तो कारखाना विकून चालव काय कामगार भाडे पट्ट्याने शेतकऱ्यांनी चालव आम्हाला त्याच्याशी काय केलं नाही 40 वर्षाचा आज त्या औषध मेडिसिनला वातावत झाली त्या कामगारांची तुम्ही सभासद राजकारण करा आमचं दुमत नाही पण इथे पहिले प्रमुख कामगारांचा विचार झाला पाहिजे आता कारखाना बचाव आम्ही तुमच्या बरोबर आहोत ना मी सभासद म्हणून आज आलोय मी कामगार आलोच नाही इथे सभासद म्हणून बोलतो मग आपण एवढं जर घडून गेलं 35 वर्षात या कारखान्यात मग ही चूक कोणाची हो हा कारखाना तोट्यात कसं शेजारी जिल्ह्यात नाशिक जिल्हा कारखाना कादवा सहकारी कारखाना चालतो या मागच्या 5 वर्षात त्या शेटे साहेबांनी विनंत्या केल्या सभासदांच्या जनरल मीटिंग मध्ये की आता मला सरकारने सांगितलं बाय प्रोडक्ट काढा म्हणून तेव्हा कुठे त्यांना डिस्लरीची परवानगी मिळेल आपण कार उतावळ झालो डिस्लरी बी 25 शेटांनी कारखाना बी मेगावॅट बी 17 मेगावॅट काय केलं आपणच जबाबदार शेतकरी आज जरी वेळ आली कोणामुळे आली सभासदांमुळे आली कामगारांमुळे वेळ आली कामगारांनी ज्या वेळेस मालकांनी सांगितलं चेअरमनने सांगितलं आपल्याला हे करा आम्ही केव्हा साथच दिली कामगारांनी अजूनही देऊ तर माझं एकच म्हणणं आहे हा कारखाना वेठीच काही जास्त कोणी राजकारण करू नये कारखान्यात एमईसी बँकेत गेलो अहो इथे इतके पैसे भरणे नाहीत आता एमईसी बँकेत तुम्हाला सांगतो मी पहिल्या वेळेस भाडेपट्ट्याने पहिल्या पार्टीला 1 कोटीने भाड्यात दिलं होतं आता एमईसी बँकेत राजकारण आहे आपलं तुमच्या माझ्या हातातलं नाहीये हे मंत्रालयाचं राजकारण आहे पहिल्याला 1 कोटी भाडं नंतर आता निविदा निघाल्या 2-3 निविदा निघाल्या त्याच्यात भाडं 2 कोटी 4 कोटी 6 कोटी भाडं दिलेले ऐका जरा नवीन भाड्याने चालवायला येतच नाही इथे शासनाने निविदा काढल्या 2-3 नवीन भाडेकरू घ्यायलाच तयार नाही कारखाना चालवायला मग काय करायचं हो मग त्यांनी ही पद्धत काढली कारखाना विक्री करू आता विक्री करू आता तुम्ही सभासदांचा ऊस कोणाचा राहिला का वसंतदादामुळे बंद पडल्यामुळे त्याचा ऊस गेला आणि कुठे कारखान्याला लावतो ऊस जातो त्याचा बाहेर उसळीकडे त्याला जिथे पैसे मिळते देतो त्याला इथं मेले फक्त कामगार 40 वर्षांपासून काम त्यांनाच काही मिळालं नाही आता इथे राजकारण करू नका आमचं एकच म्हणणं आहे तुमच्या बरोबर आहोत आम्ही सभासदच आहोत पण योग्य तो निर्णय घ्या चुकीचा प्रकार असतो कसा घेतला जातो मी स्वतः 5 लाखांचं टेंडर भरलं होतं टेंडर मला मिळालं देखील होतं त्यावेळेस वसाकाचं सुद्धा टेंडर होतं सुनील आबांशी संपर्क झाला बापूंनी अतिशय चांगला मुद्दा मांडला योगेश आबांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की आता हा वाद कारखाना विकून आपलं घेणं द्यायचं का कारखाना चालून घ्यायचं हा वाद मुळीच नाहीये याचं टेक्निकल उत्तर फक्त सुनील आबा देऊ शकतात टेंडर काढताना सभासदांना काय गृहीत धरलं जातं टेंडर काढताना कर्मचाऱ्यांची व्हॅल्यू काय आहे हे फक्त सुनील आबा सांगू शकतात आपण एकमेकांमध्ये भांडू नये कारण मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये गेलेलो आहे मी टेंडर भरलं होतं मला 5 लाखाचं टेंडर देखील मिळालं होतं सुनील आहे कृषी मार्केट यार्ड या नावाने परंतु ह्या कारखान्याचा घाट असा होता 5 लाखांचं भाडं 20 लाख होतं आबासाहेब बापू तुम्ही पण बघितलं 5 लाखांचं 20 लाख भाडं होतं 4 वर्षासाठी आणि ह्या कारखान्याचं 2 कोटी रुपये भाडं होतं
2 कोटी रुपये भाडं देऊन कोणी चालवू शकत नाही. किती वर्षासाठी? दरवर्षी वाढतंय ते. ऐकून घ्या. जेणेकरून हा कारखाना कोणी भाड्याने घेऊ नये, हाच उद्देश अगदी त्यांचा होता. म्हणून या संदर्भात तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन, म्हणजे कर्मचाऱ्यांचं व्हॅल्यू काय आहे टेंडरमध्ये, सभासदांचं काय व्हॅल्यू आहे हे फक्त सुनील आबा सांगू शकतील. आणि आता भांडण आपलं कोणी चालवायचा, विकायचा न विकायचा नंतरचा प्रश्न आहे. तिथं 500 कोटी रुपये लिहिलेले आहे. आपल्याला 500 कोटीला विकायचं नाहीये, 110 कोटी किंमत आहे, आपल्या 110ला पण द्यायचं नाही. परंतु हा कारखाना चालला पाहिजे. या किमतीपेक्षा सभासदांचं महत्वाचं आहे, कर्मचाऱ्यांचं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सुनील आबांचं व्यवस्थित ऐकून घ्या, शांततेत ऐका. आता बोललो आबासाहेब बोलले की जे काही मांडायचंय सुनील आबांचं बोलल्यानंतर तुम्ही ऐकून त्यांच्याशी बोलू शकता. धन्यवाद. बँकेने महाराष्ट्र रेग्युलेशन ऍक्ट 2002 13 ब मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला सहकारी संस्था 1950 आणि त्यातला महाराष्ट्र रेग्युलेशन ऍक्ट, ज्याला सरपेशी कायदा आपण म्हणतो, त्या अधिकाराने बँकेला हे अधिकार प्राप्त झाले. बँकेने दिलेल्या कर्जाचा विनियोग कशा पद्धतीने झाला याचं बँकेने विवरण मागितलं नाही आणि बँकेने आपल्या संपूर्ण कारखान्याची मालमत्ता जप्त केली. आजही सभासद म्हणून, कृती समिती म्हणून विलास देवरे, पंडित बापू, योगेश आयर आणि अन्य पदाधिकारी शासन स्तरावर आम्ही किमान एवढी लक्षात ही बाब निदर्शनाला आणून देऊ शकलो की बँकेकडे केवळ ही मालमत्ता जप्त आहे. शेवटचा 1 रुपया बँक द्यायची जबाबदारी जर घेत असेल, त्यात कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं, इतर बँकांचं शेवटचा 1 रुपया बँक जबाबदारी घेत असेल, त्यांना एक वेळेचं बंधन घालून टाइम लिमिट ठरवून देत असेल आणि तो रुपया शेवटच्या माणसाचा दिल्यानंतर ही मालमत्ता बँकेची होऊ शकते, इथपर्यंत आम्हाला यश आलेलं आहे. बरोबर बरोबर. त्याच्या पुढची स्टेप बँकेने काय घ्यावी की कारखाना 2009, माझा स्पष्ट आरोप आहे, 2009 ते 2014-15च्या कारकिर्दीमध्ये या कारखान्यामध्ये 100 कोटीची अनियमितता झाली. तो स्वतंत्र भाग आहे, तो शासनाकडच्या मागणीचा स्वतंत्र आहे. त्याच्यासाठी चौकशी समिती नियुक्त आहे. 88 खाली जबाबदारी नक्की व्हायची आहे. आता जो मूळ विषय आपल्या समोर आलेला आहे तो बँकेने कारखाना धाराशिव साखर उद्योगाला 25 वर्ष भाडे तत्वावर चालवण्यास दिला होता. याच्यामध्ये काय त्रिपक्षीय करार झाला, याला सभासदांनी जरा मान्यता दिली होती. 30 सप्टेंबर 2018ला सभासदांनी भाडे तत्वावर चालवायला मान्यता दिली होती. बँकेने ठरवलेलं भाडं त्यावेळी कुठलीही निविदा स्पर्धा पद्धतीने झालेली नाही. बँकेने ठरवलेलं भाडं होतं 3 युनिटला 1 कोटी रुपये दरवर्षी आणि 75 रुपये प्रति टॅगिंग आणि 50 पैसे आसोनी प्रकल्पासाठी, अशा पद्धतीचं भाड्याची आकारणी केलेली होती. त्याच्यामध्ये जो 1 कोटी रुपये कार्यक्षेत्रामध्ये एक फार मोठा गैरसमज होता की 1 कोटी रुपये जे भाडं आहे ते कर्जाच्या खात्यात जात असेल. कर्जाच्या खात्यात 1 कोटी रुपयापैकी एक दमडी जात नव्हती. 75 रुपये जो प्रति टॅगिंगचं आकारणी केली जात होती, त्याच्यामध्ये 50% बँकेच्या कर्जाच्या खात्यात आणि 50% इतर देणी, कामगार देणी, मेंटेनन्स यासाठी वापरावी असे बँकेचे निर्देश होते. त्या धाराशिव उद्योगाने 4 वर्ष आपल्याकडे कारखाना ठेवला. त्याच्यामध्ये 2-3 सीझन केले. त्यांच्या गरजेपुरते करत होते. त्याच्यात कोणाचंच भागत नव्हतं. कामगारांचं देणं थकवलं, बँकेचं भाडं थकवलं. या सगळ्या अनेक अनियमिततेचा परिणाम झाला.
बँकेने खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर त्याचा भाडे करार रद्द केला. रद्द केल्यानंतर आता काय, त्यानंतर आम्ही तातडीने बँकेचं मुख्यालय गाठलं मुंबईला. रात्री प्रवास करून गेलो, पहाटेच मुंबईला गेलो, सकाळी बँकेच्या मुख्यालयात गेलो. बँकेचे प्रशासक आम्हाला भेटले नाही. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक दिघे साहेबांनी आमच्याशी चर्चा केली. आम्ही आग्रह केला की जी काही चर्चा होईल ती प्रोसिडिंगवर आली पाहिजे, इतिवृत्त त्याचं तयार झालं पाहिजे. त्याप्रमाणे इतिवृत्त तयार झालं. आम्ही काही उपाय सुचवले. काल ह्याच बँकेने ह्याच व्यक्तींनी जर या भाडे तत्वावर कारखाना दिला आहे तर पुन्हा तुम्ही या पद्धतीची निविदा काढा. त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे पंडित बापूंनी केलेल्या स्पष्ट सूचनेला बँकेने सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला होता. त्या मागणीनुसार बँकेने निविदा प्रक्रिया काढली. 27 डिसेंबर आणि पुन्हा रिवाईज होऊन 2 फेब्रुवारीला निविदा प्रक्रिया आली, जी भाडे तत्वावरची होती. आता विलासदारांनी ज्याप्रमाणे सांगितलं, पहिल्या वर्षाचं भाडं 2 कोटी रुपये, दुसऱ्या वर्षाचं 3 कोटी रुपये, चौथ्या वर्षापासून जो त्याचा करार संपेपर्यंत 6 कोटी रुपये आणि वीज प्रकल्पाकरता 50 लाख रुपये वेगळे, इथेनॉल प्रोजेक्ट साठी रेक्टिफाईड स्पिरिट साठी 2 रुपये आणि इथेनॉल साठी 2.5 रुपये. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1 लाख मेट्रिक टन जर कारखान्याने गाळप केलं तर त्याचं निव्वळ भाडं 6.5 कोटी रुपये होतं. 100 रुपये टॅगिंग वेगळं. याच्यामध्ये 100 रुपयाच्या टॅगिंग मध्ये 50% कुठेही वर्गवारी केलेली नव्हती. साहजिक त्या टेंडरच्या प्रमाणे काहीतरी 8-9 लोक कारखाना स्थळावर आले, कारखान्याची इंडस्ट्री बघितली आणि सगळं कॅल्क्युलेशन काढल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्यात महाग देण्यामागचा उद्देश काय तो तुम्ही शोधा, म्हणून आम्ही कृती समिती अधिक सक्रिय झाली. बँकेला एक निमित्त झालं की आम्ही टेंडर काढलं. टेंडर घ्यायला कोणी आलं नाही. 6 कोटी रुपये भाड्यात कोण चालवणार आहे, म्हणून बँकेने जिल्ह्यात आचारसंहिता असताना 19 जूनला सरळ बँकेने कारखाना विक्रीची निविदा प्रक्रिया काढली. या विक्री निविदेची प्रक्रिया आल्यानंतर साहजिक लक्ष्मीबाई देवरेंना सुद्धा त्यांना जेव्हा फोन करून ही बातमी सांगितली, त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की प्रचंड धक्का बसला. सामान्य सभासदाला तर बसला, कामगारालाही साहजिकच आहे तो बसला. आता याच्या पुढे जाऊन थोडक्यात सांगतो की राज्य सहकारी बँकेचं 127 कोटी 17 लाख रुपयाचं घेणं त्यांचं आपल्याकडे आज मितीला दिसतं. हे कॅल्क्युलेशन आम्हाला मान्य नाही, हेही चुकीचं आहे. कारखान्याची एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीची किंमत कोणत्या आधारावर 162 कोटी रुपये 44 लाख रुपये धरली बँकेला सांगता येत नाही. आणि जो विलास सोनवणेंचा प्रश्न होता, 108 कोटी रुपये जे इतर देण्यामध्ये धरलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 38 कोटी 79 लाख रुपये नुसत्या कामगारांचं घेणं. आता ते टेंडरची फॉर्म माझ्या जवळ आहे, कोणी बघू शकतो. केवळ 162 कोटी रुपयामध्ये कारखान्याची मालमत्ता जो टेंडर भरेल त्याला सुपूर्द करायची. ह्या निविदेमध्ये 108 कोटी रुपये देण्याची कुठेही सक्ती नाही, ज्याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातला कुठला तरी साखर उद्योगच हा कारखाना घेईल किंवा ज्याला यापूर्वीचा पूर्वानुभव असेल तोच हा कारखाना विकत घेईल किंवा ज्याच्याजवळ प्रचंड संपत्ती पडून आहे तोच हा कारखाना घेईल. ही समाज व्यवस्थेमध्ये ही 3 व्याख्या अशा लोकांच्या बाबतीमध्ये होते. ही लोक सोप्या गावठी भाषेत सांगायचं तर प्रचंड नंगट असतात. मी तुम्हाला आज कारखाना कार्यस्थळावर ज्ञानदेव दादांच्या पुतळ्याच्या साक्षीने सांगतो, आता असलेल्या संघर्षापेक्षा 108 कोटी रुपये मिळवायचा संघर्ष, त्यापेक्षा 38-39 कोटी रुपये मिळवायचा संघर्ष तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल. कोणी खासगी कारखानदार तुमचे हे पैसे देणं देईल याची अजिबात खात्री नाही. तर निंबाळकर साहेबांनी तर जाहीरपणाने रानवड सहकारी साखर कारखान्याचा विषय या ठिकाणी सांगितला. ते तर चालवणारे होते. एक तर विधानसभेचे सभापती असलेले आणि 38 कोटी रुपयाला त्याच्यामध्ये कामगार पण आहे, शेतकरी आहे, इतर देणी आहे, रात्रीमधून गाशा गुंडाळून पळून गेले.
महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते पदावर गोपीनाथ मुंडे होते, त्यांनी 19 कोटी रुपये लावले. नंतर एक बिल्डर लॉबी सक्रिय झाली. त्या बिल्डर लॉबीने नाशिक कारखाना विकत घेतला. दीपक चंदेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. दीपक चंदेंचं तर ह्या कारखान्यावर नजर होती. मग आता सोप्या भाषेत सांगायचं, जेव्हा त्या चंदेंची चर्चा झाली असेल, मी बाकीही लोक आणतो चर्चेला, पण जिथं तुमचं जर तुम्ही त्या लेवलने ह्या लेवलने आम्ही करू शकतो असं म्हणतायत ना, ज्यावेळी सभासदांच्या दरबारामध्ये कामगारांच्या मीटिंगमध्ये तुम्हाला यावं लागेल, त्या दिवशी शेवटचा 1 रुपया ज्याचं जो लाभार्थी आहे, ज्याचं घेणं आहे, त्याचा 1 रुपया तुम्हाला द्यावा लागेल. इथेच खरी कारखानदारीमध्ये गद्दारी आहे. महाराष्ट्रात 23 कारखाने मातीमोल किमतीने विकले गेले. 60 कोटी रुपयाचं कारखान्याचं व्हॅल्युएशन करायचं, 40 कोटीला विकला गेला आणि फक्त 10-12 कोटी रुपये बँकेकडे भरून ह्याच बँकेने 70 कोटी रुपयाचं कर्ज त्या कारखान्यांना दिलं. ह्याच बँकेने एका कारखान्याच्या बाबतीत राज्य सहकारी बँक, आता 174 कारखान्यांचं नियंत्रण ठेवणारी बँक, ह्या कारखान्याच्या बाबतीत एवढी सातत्यपणाची वागणूक का, तर त्याचं उत्तर सापडत नाही. राज्य सहकारी बँकेची वर्तणूक वसंतदादा कारखान्याच्या बाबतीत अत्यंत घाणेरडी आहे, अत्यंत खालच्या तराची आहे. आपल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातल्या एका कारखान्याचं उदाहरण जेव्हा घडलं, माझ्याजवळ त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. बँकेचा प्राधिकृत अधिकारी पंढरपूरच्या पोलीस स्टेशनला जातो आणि त्या मॅनेजमेंट व्यवस्थापनावर तो गुन्हा दाखल करतो. मग ज्या वेळेला वेगवेगळ्या ज्या पद्धतीने सांगितलं गेलं, आसोनी प्रकल्पाचे पैसे शिल्लक, कर्जफेड बाकी होती, वीज प्रकल्पाची बाकी होती, पुन्हा बँकेने दिलेल्या पैशाचा विनियोग कसा होतोय, काय होतोय, याच्यासाठी बँकेने कधीच आपल्या कारखान्याकडे फिरून पाहिलं. इतर तीव्र मांडले असतील, कोणी शांततेत मांडले असतील, कोणी काही आशादायक मांडले असतील, कोणाची काही आशात राहिली नसेल असं असेल. पण जे काही मी मागच्या दिवसापासून बघतोय, किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची, शेतकऱ्यांची, सभासदांची, सर्व राजकीय नेत्यांची भावना कशी मांडतो ही वेगळी वेगळी जरी असेल, तरी मला वाटतं सगळ्यांची भावना एका ओळीत जर सांगायची असेल तर ती हीच असली पाहिजे की कारखान्याची कारखान्याची विक्री होऊ नये. कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आणून चालला गेला पाहिजे. मग तो चालवायला सभासद चालवत असतील, आपले कोणी चालवत असतील, किंवा मग दुसरी कुठली पार्टी चालवत असेल, ह्याच पद्धतीची एका ओळीची ही भावना असू शकते. याच्यापेक्षा वेगळी भावना काही कोणाची नाही. आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीसाठी काय प्रयत्न करणार आहोत हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे. आता थोडंसं दादांनी असेल, प्रभाकर पाटलांनी असेल, ह्या कारखान्याचं इतिहासामध्ये आपण बऱ्याच जणांनी, कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, काही आता तुम्ही आपणसारखे लोक आहात की जे ज्याच्या पायापासून इथं आहात. आणि स्वाभाविक आहे की प्रत्येकाला वाईट वाटतं की एका काळाचा एवढं मोठं वैभव असलेला हा कारखाना, जो राज्यामध्ये अत्यंत अग्रगण्य असा कारखाना होता, आणि त्याची ही अवस्था. पण आज आपल्याला हे बोलत असताना आपल्याला थोडंसं, मी जे प्रॅक्टिकल आहे ते बोलतो. आपण भाषण करायचं, मग नुसतंच 4 टाळ्या घ्यायच्या आणि उद्या निघून जायचं आणि मग घरी बसलं की आपल्याला काही घेणं नाही, असले काही माझ्या स्वभावात नाही. ते 4 शब्द कमी बोलतो, पण 4 गोष्टींचे कामच असतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट फक्त बोलायची आणि तसं काही माझ्या स्वभावात नाही, आणि ओरडून आरडा करून बोलायचं ते माझ्या स्वभावात नाही. म्हणजे सत्य आहे, जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या वैभवामधनं आपण जात असताना आज आपण त्या मानसिकतेमध्ये राहण्यामध्ये काय राहतो. आज आपल्या कारखान्याची जी वस्तुस्थिती, आज आपल्या कारखान्याची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आजची वास्तविकता काय आहे ती बघूनच आपल्याला बदलता येणार आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय वाटत नाही, याच्यापेक्षा सत्य काय आहे हे सर्वात महत्वाचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय कर्मवीर ज्ञानदेवदादा देवरेंपासून तर बाबांपर्यंत हा कारखाना जेव्हा जेव्हा चालू होता तेव्हापर्यंत हा कारखाना थोडासा खालीवर झाला. पण ज्या दिवशीपर्यंत माझा समज तरी तुम्हाला सांगतो, माझा काही फार आधी राजकारणाशी पर्यंत काही संबंध नव्हता, हे तुम्हालाही सर्वांना माहिती.
पण बाबांनी हा कारखाना जोपर्यंत सोडला, ज्या दिवशी मला वाटतं नवीन पॅनल आलं, तोपर्यंत तरी आपला कारखाना अत्यंत सुस्थितीत, अत्यंत टॉपचा कारखाना होता. नंतर काय कोणाला दोष आरोप करण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही काय कारखाना चालवला, कसा कारखाना चालला, कसा काय चुकला असेल का हे असेल, प्रत्येक जण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कारखाना 2012ला बंद पडला. 2012ला बंद पडल्यानंतर माझा कारखान्याशी का संबंध आला हे पण असं मला सांगायला खऱ्या अर्थाने तेव्हा तुम्हालाही सर्वांना माहिती आहे, मी काही राजकारणात नव्हतो. बाबा 2008-9 पासून आजारी होतो आणि मी पहिल्यांदा जेव्हा इथं आलो तेव्हा MSC बँक जेव्हा कारखान्यावर ताबा घ्यायला आलं, तर तुमच्यापैकी किती जण होते मला माहित नाही. तेव्हा बाबा इथं येऊन बसले होते आणि त्या आपल्या गेटच्या इथं बाजूला बसले होते. तेव्हा योगायोगाने मी होतो.